थांबवत नाही जागे. जसं पानाडे असते का नाही, जर त्याला पाणी असलं तरी थांबत. माझे वडील नेहमी असं म्हणायचे होतं आमच्या की वास्तूला एक चारित्र्य असतं, वास्तूला एक चरित्र असतं. आम्ही साताऱ्यामध्ये 333 रामाच्या मोठ्या त्याच्या समोरच एक जैन मंदिर, त्या घरामध्ये आम्ही सगळी भावनिक शिकलो. आज जरी रामाच्या मोठ्यात गेलो तर त्या घराचा म्हणजे वडील नेहमी सांगतात ना, आम्ही घर बघत त्यावेळेस त्यांना पगार 150 रुपये आणि घराचं भाडं 45 रुपये, म्हणजे 1/3 पगार ते घरावरती घेत. पण एवढी श्रद्धा की त्या घरानं आम्हा सगळ्या वडिलांसकट सगळ्यांना केली. त्या घरात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री आहेत, त्या घरात आचार्य शिवाजीराव भोसले आहेत, त्या घरात बापूजी साळुंखे आहेत. कितीतरी महान दिग्गज माणसं त्या माडीवरच्या घरात आहेत. आणि आम्ही कळत न कळत त्यांच्या पायाशी जेव्हा डोकं टेकायचं त्यावेळेस ते आम्हाला आशीर्वाद द्यायचे. खास म्हणजे वास्तू ही कितीतरी वेळा पवित्र होती, ती पावलाने त्या माणसाची नजर आपल्या घरात केली. अरे मंदिरात एक कासवी तुम्ही ठेवता आणि महापुरुषाच्या नजरेला तुम्ही कासवी म्हणता, कासवीची नजर, कारण त्या नजरेतच पावित्र्य. एक उदबत्ती जाळली तर सुवास देते का नाही, फुलं उधळली तर आनंद देतात ना, सूर्य पहाटेचा उगवतो प्रसन्नता देतो ना, पौर्णिमेचा चंद्र शीतल चांदणाने आनंद देतो ना. महापुरुषांचं जगणं तसं असतं. तुमच्या आयुष्यात ते ग्रंथाच्या रूपाने येतात, व्यक्तीच्या रूपाने येतात. म्हणून आम्ही आमच्या वडिलांना आपण मानतो, कारण त्यांना दृष्टी होती. अनेक वेळा वडील शंकराचार्य यांच्याकडे गेले होते, हे तो देवाचं देणं पुस्तक घेऊन. तेव्हा कोणालाही चिंतन नव्हतं. आणि वडील म्हणजे मी जेव्हा शंकराचार्यांच्या समोर गेलो आणि तिथं कोणीतरी सांगितलं की मी पुस्तक लिहिलं तो देवाचे देणे, तर तिने मेसेज दिला काहीतरी आणि त्यांच्या आतल्या बाजूला जायला कोणाला पाहिजे नाही. तिथे जाऊन त्यांनी कानात सांगितलं ते पुस्तक आणायला सांगायला, आणि पुस्तक पान वाचायचं आणि त्याचं ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायचं. आणि त्यांनी वडिलांना हात बोलवलं. नंतर शंकराचार्य पैसे वडील म्हणजे तेजपुंज प्रकाश काय असतो, विजेचा अनुभव तेजपुंज प्रकाश. आणि माझ्या ग्रंथाचे ह्याच्यावरती असे हात ठेवले. हो, त्यानंतर त्यांची जी भरभराट झाली, म्हणजे काही वेळा आपण म्हणतो मोठ्यांचे आशीर्वाद बरोबर असावी लागते. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना कदाचित वृंदावन गार्डन नंतर दाखवा, कधीतरी ताजमहाल नंतर कधीतरी दाखवा, पण मोठी माणसं अगदी मोठी माणसं मोठी माणसं खूप काही देऊन जाते. मोठेपणात काय असतं आज तुम्हाला सांगू, माणसाला पैसा, गाडी, बंगला, प्रसिद्धी आपले नसतं. त्या प्रचंडपणाच्या नादात ते येडं झाले. अहो, लाल बहादूर शास्त्रीकडे काय होतं, गांधीकडे काय होतं, त्याच्या साधेपणात साधुत्व आणि सौंदर्य होतं, त्यात सामर्थ्य होतं. आम्ही मुलांना कधी शिकवणार आहे खरंच. आणि म्हणून तुम्ही आता मागाशी तुमच्यातला एक प्राध्यापक मला असं म्हणाला की मला खाली नाश्ता बिष्टा सगळं बघावं लागतं. त्याची अभिरुची तिथंच त्याला जर वेळ असतं शब्दांचं, आज तुम्हाला जर ते गेलं असतं वर नागो मानून येणारे आणि खाली तुम्हाला नाश्ता दिलाय तर त्याला आता तू खा त्याच्यातच आवड आहे त्याला. सर त्याच्याबरोबर सांगतात आणखी स्वागत कमिटीत आवड आहे त्यांना, स्वागत कमिटीत आवड आहे त्यांना. स्वागत कमिटी कसली आहे? नाही नाही, दुसरे कुठे असतं. एक लक्षात घ्या, तुमची अभिरुची श्रेष्ठ दर्जाची पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर तुमची पावलं त्या दिशेने तुम्हाला खेचून नेतात. अहो, प्राचार्य भोसलेची भाषणं ऐकायला आम्ही TV 50 वरती गेलोय. मी सुद्धा खूप फिरलो.
अहो तुम्हाला गोडी वाटली पाहिजे ना त्याच्यातली. त्यांची भाषण खूप आहे ती. तुम्हाला तर त्यातली गोडीच नाही. हां. तुम्हाला काही ओढून किती नेलं नाही, नाही. नाही. अशी ओढ उन्मळे. आणि कसं लाईट असतं लावा, ना, आपण म्हणतो ना की हा. प्रत्येक क्षेत्र बस बस. हे वेगळे आहे लक्षात घ्या. म्हणजे कडेगावच्या हेली अप्पा त्यांना म्हटलं त्या अप्पांची मुशाफिरी म्हणून पुस्तकाचं प्रकाशन केलं. तर त्याच्यात त्यांनी भीमसेन जोशींची एक आठवण दिली. हे बँकेचे ऑफिसर होते कडेगावचे. होय. ते आप्पा यादव हे. आप्पा यादव हे तिथं होते. आणि मी पुण्यात जेव्हा बदलून आलो तर घराच्या जवळच भीमसेन जोशी राहायचे. आणि स्वरभास्कर आपल्या घराजवळ एक दिवस म्हणजे ते ऑफिसमध्येच आले माझ्यावर. मी व्यवस्थापक मॅनेजर. मला म्हणजे गाडी घ्यायची आहे मला. आणि ते पुण्याचे जे डीलर आहेत म्हणजे कानवाडी त्यांना चेक द्यायचं आहे. त्याला घ्या म्हणजे चेक. त्याला म्हणजे एक तर उठलो बसलो नाही एक तर समोर माझ्याकडे भीमसेन जोशी आहेत. तर म्हणजे त्याला कागदपत्रांची पुस्तकं करावी लागेल काय कधी करत म्हणजे काही कर्ज द्यायचे म्हणजे करत. माझा विश्वास नाही म्हणजे माझा विश्वास आहे का नाही. मला आत्ता पाहिजे चेक देणार आहे का कागदपत्र बघू म्हटले नंतर काय डोक्यात क्लिक झालं मला. ठीक आहे म्हणजे कितीच आहे ड्युटी करून मी डायरेक्ट हे केला की पाठवला कुठं पुण्यात. आणि हे गेलं नाव ड्युटी घेऊन भयंकर गाडी घेऊन आली. कार आल्यानंतर एकतर त्यांना वेगानं सगळं दिसत 120च्या स्पीडनं. घरातली चिडली गाडी पैसे दिली कोणी असे. घरातली ह्याच्याकडे गेली. तुम्हाला काय कळतं काय या माणसात काय झालं तर जबाबदार तुम्ही. अरे म्हटलं अजून कागदपत्र द्यायची तर अगोदर जबाबदार. तर मी म्हटलं आहे बघू आपण. आणि घरातली इतकी भांडली घरातनं भीमसेन जोशी पळून गेले म्हणले. 3 दिवस शोधलं भीमसेन जोशी कुठे गेले इकडे ना. बातमी दिली भीमसेन जोशी गायब. म्हणजे माझ्या पोटात गोळा कागदपत्र काही नाही चेक दिलाय म्हणले. आठवडा झाला भीमसेन जोशी. आणि मग म्हणले काय करायचं काय करायचं. ती बातमी शरद पवारांनी बघितली भीमसेन जोशी गायब आहे. आणि मग त्यांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली. त्यांना माहिती आहे कुठं असणार आहे माणूस. आणि बेळगावला त्यांचे गुरुजी गंधर्व तर तिथं समाधीपाशी जाऊन ते शांत बसले होते भीमसेन जोशी. आणि जे असेल खिशातनं जेवढ्यात खायचं तर तिथंच बसायचं. आणि तिथं सगळी एरिया तिथं सगळं चालू. मग त्यांना गाडीत जाऊन आणलं. घरातल्यांना सांगितलं. काही दिवसानंतर म्हणजे त्यांनी सगळी कागदपत्र दिली कर्ज फेडलं. पण त्यांनी म्हटले 7 दिवसानंतर कागदपत्र पूर्तता करायला आले तेव्हा ते म्हणजे मिस्टर यादव सॉरी म्हटले माझ्यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला. यादव म्हणजे मला पोलीस स्टेशनमध्ये नेलं तुम्हाला दिले हे म्हणून म्हणले. त्रास काय साधा नव्हता म्हणले. पण माझी आठवण तुमच्याकडे कायम राहील. जो पुण्यातला गंधर्व महोत्सव असतो त्याचे कायमस्वरूपी तुम्ही सभासद असाल. आणि भीमसेन जोशीचं गाणं पहिल्या रांगेत डोळ्यासमोर बसून तुम्ही ऐका. हा पास तुम्हाला मी दिला. सर म्हणजे आता जेव्हा जेव्हा म्हणजे गंधर्व महोत्सव असतो त्यावेळेस मला म्हणजे फ्री पास आहे. मी त्या महोत्सवात जातो जिथं ऐटीत माणसं बसतात म्हणजे तिथं बसतो म्हणजे. आणि त्या सुरांचा म्हणजे एक आपल्याला कलावंत भेटतो. आणि आयुष्यात मला सूर घेऊन त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ना तुम्ही. केलं हां यादवांच्या अप्पांची मुशाफिरी. बाळकृष्ण यादव. आणि ते इतकं मिश्किल आहे. अधिकारी असताना म्हणजे काय काय व्याप करावे लागतात. म्हणजे आम्ही कर्ज देतो कुक्कुटपालन. आम्ही कर्जाचे वेगळे प्रकल्प. एका कारखान्यानं प्रोजेक्ट केला गॅसचा. तर
ती सगळी मळी हे करून पुढच्या ह्याच्यात तो गॅस काढायचा, तिकडून गॅस काढायचा आणि वर झाकण ठेवून तो वर गॅस काढल्यानंतर त्याच्यावरती दिवे बिवे पण असं वर जी नळी निघते ते असं कटन तुकडे केलं म्हणजे की जो येतो तसं पेटतो गॅस. एखादा असा उंच गॅस पेटवतो आणि तो प्रकल्प सगळी सबसिडी दिलेली बँकेत आणि केंद्रानं दिलेली म्हणजे. आणि आम्ही तो प्रकल्प ते पण हा प्रकल्प बघायला म्हणजे केंद्रीय मंत्र्यांची समिती येणार होती आणि अजून प्रकल्प पूर्ण करायचा होता. ती गॅस घ्यायचा होता सगळं. मग त्या कारखान्यानं सांगितलं आपण नशीब म्हणजे ती सगळी कमिटी आपल्याला भेट देते. हा म्हणजे कमिटी भेट देते पण प्रकल्प पूर्ण नीट उद्या की म्हणजे जो गॅस इकडे तिकडे मला जर पाहिजे म्हणले कमिटीला काय दाखवणार वर येताना म्हणले ते म्हणजे आम्हाला काय सांगू नका म्हणजे ती कमिटी आली सगळं जायला म्हणजे सबसिडी बिबसिडी सगळी काय म्हणजे बँकेचं कर्ज बिर्ज म्हणून नाही म्हणजे आम्हालाच ताण म्हणजे आम्ही कर्ज द्यायचं सगळं आम्हीच करायचं आणि गॅस बी आम्हीच काढायचा म्हणजे. आता म्हणजे काय करायचं कमिटी दुसऱ्या दिवशी येणार बरं तेवढा पुरेसा गॅसच्या पलीकडच्या फ्लॅटमध्ये काय ना मग शेवटी काय द्यायचं मोठा सिलेंडर विकत आणला आमच्या प्रकल्पात खाली टावला टावलं दाखल म्हणजे आता सिलेंडर म्हणजे पाईप काठीवर म्हणजे माहिती आहे खाली म्हणजे काय आहे म्हणजे आणि ते प्रकार म्हणजे बरं काय कमिटी खुश म्हणजे असले फ्लॅट सगळीकडे करा चतुर आहे म्हणजे दुसरं काय काही वेळा हे चतुर करायला त्यांनी ही आठवणी सगळ्या लिहिल्यात काय तर ती पुस्तकं प्रकाशित पेपरला चांगला झाला असला भांडणार ते पेपरला वाचलं होतं आम्ही. पेपरला नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सर मला नवीन गोष्टी आणि शिवाजीराव कदम शिवाजीराव का वाक्यात मी असं सांगितलं की एक अरब भाषेत म्हण आहे की देवाला सर्वत्र राहता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली पण आईला काही मर्यादा असतात म्हणून आईला मदत करायला बाप माणसं निर्माण झाली त्यातला हा बाप. भारतीय विद्यापीठाची स्थापना मुलं पत्रकारांनी केली परंतु खरा हात त्याला दिला बदलला. मोती गोळा केले असते पण मोत्यांची माळ म्हणजे आमच्याशिवाय चला 4 साडे